नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आषाढी एकादशी. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी म्हणतात. या एकादशीला देवशयनी एकादशी सुद्धा म्हटले जाते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यासाठी योग निद्रेत जाऊन झोपी जातात. या काळात सर्व शुभ कार्य थांबतात. भगवान विष्णू 4 महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असेही म्हणतात. आषाढी एकादशीचा दिवस सर्वांसाठी खास असतो. वारकरी संप्रदायासाठी तर हा दिवाळी इतकाच मोठा असतो. महाराष्ट्रात लाखो वारकरी चालत जाऊन पंढरपुरात विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतात. तसंच या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजाही होते. पण काही असेही लोक असतात ज्यांना काही कारणामुळे पंढरपूरला जाणे शक्य होत नाही. मात्र या शुभ दिवशी तुम्ही घरच्या घरी विठुरायाला नमस्कार करून पूजा करू शकता. घरच्या घरी देखील आषाढी एकादशी साजरी करू शकता. तिथीनुसार आषाढ शुक्ल एकादशी अर्थात देवशयनी एकादशीचे व्रत 6 जुलै रविवार रोजी येणार आहे. आषाढी एकादशी कशी साजरी करावी? तर वर्षभरातील सर्व एकादशींमध्ये आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी उपवास केला जातो. एकादशीचा हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित असतो. या दिवशी विठ्ठलासह भगवान विष्णूंचीही उपासना करावी लागते. सकाळी आंघोळ आटपून देवाजवळ दिवा लावावा. उदबत्ती, धूप, निरांजन लावावे. त्यानंतर मनोभावे पूजा करावी. देवांना आधी शुद्ध पाण्याने स्नान घालावे. त्यानंतर पंचामृताने स्नान घालावे. परत शुद्ध पाण्याने स्नान घालावे. स्वच्छ वस्त्राने पुसून देवांना देवाऱ्यात ठेवावे. त्यांना अष्टगंध अथवा कुंकू लावावे. पिवळी फुले आणि तुळस व्हावी. एकादशीच्या दिवशी देवाचा उपवास असतो असेही म्हणतात. त्यामुळे देवाला उपवासाच्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवावा. देवाची आरती करावी आणि सुख समृद्धीची प्रार्थना करावी. घराच्या मंडळींना प्रसादाचे वाटप करावे. शक्य झाल्यास जवळच्या विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घ्यावे. एकादशीच्या दिवशी पूर्ण वेळ उपवास केला जातो. या दिवशी उपवास केल्याने अक्षय फळ प्राप्त होते. एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करण्याचा सल्ला धर्मशास्त्रात देण्यात आलेला आहे. आता एकादशीचं महत्त्व काय आहे? तर आषाढी एकादशी सर्व व्रतांमध्ये मनोकामना पूर्ण करणारी मानली जाते. या दिवशी नियमानुसार पूजा व दान केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते. या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. त्यानंतर कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. धार्मिक शास्त्रानुसार या दिवशी काही कामं करण्याचा सल्ला देण्यात येतो. आषाढी एकादशीच्या दिवशी काही नियम सांगण्यात आले आहेत, ज्याचे पालन केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात. एकादशीच्या दिवशी कोणाशीही वाईट वागू नये अथवा कोणाबद्दल वाईट विचार करू नये. या दिवशी भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन व्हावे. भगवान विष्णूंची कथा ऐकावी. मंत्राचा जप करावा. अशा प्रकारे आषाढी एकादशी साजरी करावी. धन्यवाद.